राजा विक्रमादित्याच्या दरबारामध्ये वेगवेगळे लोक येऊन त्यांच्या तक्रारी सांगायला सुरुवात करत होते। एक व्यक्ती आला, तो म्हणाला, महाराज, आपल्या राज्यामधले जे अधिकारी आहेत ते आमचं कुठलंच काम वेळेत करत नाहीयेत। थोड्या वेळाने एक शेतकरी आला, त्यानं सांगितलं, महाराज, मला माझ्या शेतामध्ये विहीर खणायची आहे, त्याच्यासाठी मला परवानगी हवी आहे, पण ही परवानगी मागून देखील मला 6 महिने झालेले आहेत आणि तरी देखील आपले जे अधिकारी आहेत ते कोणत्याही स्वरूपाने मला मदत करत नाहीयेत आणि मला तशी परवानगी देत नाहीयेत। राजा या सगळ्या गोष्टीला वैतागलेला होता। राजाने एक फरमान काढलं की ज्या वेळेला अशा स्वरूपाने कोणत्याही व्यक्तीचा अर्ज येईल त्याच्या बाबतीत जर का कुठल्या अधिकाऱ्याने योग्य वेळेत ती जर कारवाई केली नाही तर त्याच्या वेतनामधून ती पूर्णपणे रक्कम काढून घेण्यात येईल। आणि काय चमत्कारच झाला। ज्या वेळेला लोक अशा पद्धतीने अर्ज करायला लागले त्याच्या 10 ते 15 दिवसाच्या आत जी कुठली कालमर्यादा त्या राजानं त्यांच्यासाठी नेमून दिलेली होती त्या कालमर्यादेत सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी घडायला लागल्या आणि मग त्याच्यानंतर जी काही त्या राजाची जनता होती ती खऱ्या अर्थाने सुखी झाली आणि समाधानी झाली। नमस्कार, ॲडव्होकेट आनंद या तुमच्या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण वेळच्या वेळी असं बघत असतो की ज्या वेळेला आपण एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसरकडे अर्ज करतो, गव्हर्नमेंट ऑफिसरकडे एखादी गोष्ट मागणी करतो, त्यावेळेला एकतर गव्हर्नमेंट ऑफिसर ती गोष्ट तुमची मान्य करतो किंवा अमान्य करतो, पण त्याच्यामध्ये देखील एक नवीन प्रकारचा विषय असतो, त्याला म्हणतात डेरिलिक्शन। ज्या वेळेला असे अधिकारी कोणतीच कृती तुमच्या बाबतीमध्ये करत नाहीत आणि उद्या बघू, परवा बघू या पद्धतीने एखादी गोष्ट टाळाटाळ करत राहतात, या गोष्टीसाठी खरं बघायला गेलं तर कायद्यामध्ये तशी कुठल्याही पद्धतीची तरतूद नाही। पण नागरिकांची सनद या नावाचा एक बोर्ड प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसच्या बाहेर लावलेला असतो आणि त्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसच्या बाहेर लावलेल्या बोर्डवरती लिहिलेलं असतं की तुमचं जे काही काम करण्यासाठीची जी लागणारी वेळ आहे किंवा त्याची जी कालमर्यादा आहे ती काय आहे। मग त्यासाठी 1 दिवस असतो, 10 दिवस असतात, 15 दिवस असतात, पण खरं पाहायला गेलं तर बऱ्याच वेळेला अशा स्वरूपाने त्याच्यावरती कारवाई होताना दिसत नाही। जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड। जर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत जर का कारवाई करण्यासाठी विलंब झाला तर तो त्या व्यक्तीला देण्यात येणारा जो काही न्याय आहे किंवा नाकारलाच आहे असं समजलं जातं। आत्ताच मध्य प्रदेशच्या बाबतीमध्ये असाच एक मोठा ऐतिहासिक निर्णय माननीय सुप्रीम कोर्टाने दिला। या विषयामध्ये काय झालेलं होतं ते तुम्हाला मी सांगतो। मध्य प्रदेश सरकारने हायकोर्टामध्ये धाव घेतली की त्यांना एका प्रकरणामध्ये एक अपील दाखल करायचं आहे। त्या मध्य प्रदेश सरकारला ते जे अपील होतं ते अपील दाखल करण्यासाठी केवळ आणि केवळ 5 वर्षाचा विलंब झालेला होता। हा जो 5 वर्षाचा विलंब झालेला होता त्या बाबतीत माननीय उच्च न्यायालयानं त्याच्या बाबतीतली त्यांची याचिका होती ती फेटाळून लावली। ती याचिका फेटाळल्यानंतर त्याला व्यथित होऊन जे मध्य प्रदेश सरकार आहे ते सुप्रीम कोर्टाकडे त्यांनी धाव घेतली आणि व्यथित होऊन त्यांना सांगितलं, न्यायाधीश महाराज, या प्रकरणामध्ये आमच्या बाबतीत जो 5 वर्षाचा विलंब झालेला आहे तो माफ करा। यावरती माननीय सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढत त्याच्यामध्ये 2 महत्वाचे विषय सांगितले। सगळ्यात महत्वाचा की ज्या वेळेला अशा स्वरूपाने अपील दाखल करण्यासाठी जी काही मुदत असते ती मुदत या प्रकरणामध्ये 90 दिवस होती। तर तुम्ही 90 दिवस शांत नक्कीच बसू शकता, पण 91वा जो दिवस असतो त्या दिवशी हे 90 दिवस तुम्हाला हे अपील दाखल करण्यासाठी का विलंब झाला याबाबतची कारणमीमांसा, याबाबतचं तुमचं म्हणणं हे माननीय कोर्टाला तुम्ही देणं हे क्रमप्राप्त असतं आणि ते जे तुम्ही म्हणणं दिलेलं आहे ते म्हणणं जर माननीय कोर्टाला अमान्य झालं तर तुमचं अपील दाखल करून घेण्यात येत नाही। या प्रकरणामध्ये ज्या वेळेला सगळ्यात अगोदरची जी ऑर्डर झालेली होती त्याच्यानंतर ती ऑर्डर वरिष्ठांपर्यंत जाण्यासाठी, मग चीफ सेक्रेटरी पर्यंत जाण्यासाठी, त्यांची परवानगी मिळवण्यासाठी, त्यांच्या त्या लीगल डिपार्टमेंटकडनं त्याच्या बाबतीत जे काही म्हणणं आहे ते तयार करण्यासाठी आणि अपील दाखल करण्यासाठी 5 वर्षाचा विलंब झालेला होता। आतापर्यंत असं बघण्यात आलेलं आहे की हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी अशा स्वरूपाने जो विलंब करतात आणि माननीय कोर्टासमोर येऊन सांगतात की न्यायाधीश महाराज, आम्ही पण गव्हर्नमेंटच आहोत आणि त्यामुळे आमचा जो झालेला विलंब आहे तो तुम्ही माफ करा।
आणि सर्वसाधारणपणे त्या बाबतीत दंडात्मक कारवाई होऊन त्यामध्ये तो जो विलंब आहे तो माफ केला जातो. पण ह्या वेळेला तसं झालेलं नाहीये. माननीय सुप्रीम कोर्टाने ह्याच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट ऍक्शन घेत ते जे काही अपील दाखल करण्यासाठीचा जो विलंब झालेला होता तो माननीय सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेला आहे. आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तींकडनं अशा स्वरूपाने ही विलंब झालेला आहे त्या विलंबाच्या अनुषंगाने त्या व्यक्तींवरती अशा स्वरूपाने कारवाई का करण्यात येऊ नये अशा स्वरूपाचे जे आदेश आहेत ते त्या रिस्पेक्टिव्ह गव्हर्नमेंटला त्यांनी आदेशित केलेले आहेत. त्याचबरोबर माननीय सुप्रीम कोर्टाने खूप स्पष्टपणे ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आम्ही ह्या आदेशाद्वारे खूप स्पष्ट सांगत आहोत की या मध्य प्रदेश सरकारला आम्ही 1 लाख रुपयाचा दंड ठोठावत आहोत. आणि त्याचबरोबर इतर सर्व राज्यांना खूप स्पष्टपणे सांगत आहोत की जर अशा स्वरूपाने तुमच्याकडनं जर विलंब झाला तर ज्या अधिकाऱ्यांना या बाबतीमध्ये त्यांच्याकडनं विलंब झालेला आहे आणि ते जे दोषी असतील त्यांच्याकडनं तुम्ही सर्रास अशा स्वरूपाने दंडात्मक कारवाई करून त्यांच्या वेतनामधून या रकमा तुम्ही वसूल करा. आता या बाबतीत काय होणार आहे त्याचे 2 पैलू मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला, आतापर्यंत हे जे काही दंड व्हायचे हे दंड सर्वसाधारणपणे गव्हर्नमेंटच्या ट्रेजरीमधनं किंवा गव्हर्नमेंटच्या रकमांमधून हे दंडात्मक जी काही रक्कम होती ती भरली जायची. पण आता ह्या अशा स्वरूपाच्या ऑर्डर्समुळे किंवा आदेशांमुळे जर का एखादा अधिकारी यामध्ये दोषी आढळला तर त्याच्या वेतनामधून अशा स्वरूपाने ही रक्कम गोळा करण्यात येणार आहे आणि ती भरली जाणार आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा यातला जो कंगोरा आहे किंवा जी बाजू आहे ती अशी आहे की ज्या वेळेला लँड रेफरन्सचे मॅटर्स असतात किंवा एखादे जे आपण म्हणूयात लँड ॲक्विजिशन्सचे मॅटर असतात की ज्याच्यामध्ये जमीन अधिग्रहण केली जाते आणि त्या बाबतीतले जे काही विलंब केलेले जे काही प्रकरणं असतात त्यामध्ये जर अपील दाखल करण्यासाठी विलंब झाला तर त्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये गव्हर्नमेंट्सना यामध्ये दंड भरावा लागतो. त्याच्यामध्ये इंटरेस्ट हा ती जी काही अधिग्रहणाची रक्कम असते त्या रकमांपेक्षा देखील अधिक रक्कम हे गव्हर्नमेंट्स किंवा जे काही स्टेट गव्हर्नमेंट्स असतात ते भरत असतात. आणि ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने गव्हर्नमेंटचा जो पैसा जात असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून तो सामान्य जनतेकडनं गोळा केलेलाच रकमा किंवा सामान्य जनतेचाच पैसा असतो. आणि त्यामुळे यावेळेला माननीय सुप्रीम कोर्टाने खूप सक्त असा दृष्टिकोन घेत किंवा ज्याला आपण म्हणूयात एकदम स्ट्रिक्ट अशी ऍक्शन घेत याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंटकडनं अशा स्वरूपाने जर विलंब झाला तर जे कोणी तत्कालीन अधिकारी असतील आणि त्याला जे असणारे दोषी अधिकारी असतील त्यांच्याकडनं हा दंड तुम्ही नक्कीच वसूल करा. याचा जो एक महत्वाचा वेगळा पैलू असा आहे की या बाबतीत ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम किंवा ज्या बाबतीत आपण म्हणूयात की माननीय कोर्टाने अशा स्वरूपाने या ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणांमधल्या ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त करण्याच्या दृष्टीने यामध्ये पावलं उचललेली दिसतात. आणि त्यामुळे हा जर का मेसेज योग्य पद्धतीने जर का रिस्पेक्टिव्ह गव्हर्नमेंट ऑफिसर्सनी किंवा त्या राज्य सरकारांनी जर घेतला तर यामध्ये खूप तातडीने किंवा त्वरेने कामं होताना आपल्याला इथनं पुढे दिसून येतील. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि यातला जर विषय आणि यातली जर गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जर का तुम्हाला या बाबतीत कुठलीही शंका असेल, तुमच्या कोणत्याही विषयामध्ये गव्हर्नमेंट अशा स्वरूपाने कुठलीही कारवाई करण्यापासून तुम्हाला परावृत्त करत असेल किंवा ते यामध्ये कुठलीच कारवाई करत नसतील अशा स्वरूपाचे जर का काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि हो, जर अजून तुम्ही ॲडव्होकेट आनंद या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन विषय आम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी उत्साह येतो. तर तुम्ही सगळ्यांनी आपली काळजी घ्या. भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन गोष्टीसह आणि नवीन एका विषयासह. तोपर्यंत आमच्या सगळ्यांकडनं नमस्कार.